तीन धावा, तीन धावा, चार धावा. बैट्समैन नाम क्या दोनों का? बॅट्समन क्या नाम है? किशोर निसर्ग, निसर्ग, तो लिखा है, क्या बोल रहे हो? निसर्ग आणि निसर्ग, निखिल, इसमें हमारा 4. किशोर, किशोर. संघाची धावसंख्या 4. षटकातील दुसरा बॉल. निखिल बॉल टाकतील किशोरसाठी आणि सुंदर तटावलेला बॉल. एक धाव पूर्ण. दुसरी धाव ती देखील पूर्ण झालेली आहे. तीन धावा. एक रन शॉट, दोन धावा. संघाची धावसंख्या 6. नहीं, एक शॉट है ना, 4 का देख हुआ ना, 5 हुआ ना. 4 के बाद 3 रन भागे, लेकिन 1 रन शॉर्ट है. 3 लिया था. पहिला स्ट्राइक किसकी है? स्ट्राइक पे आहे निसर्ग, निसर्ग. निखिल यांचा पुढचा बॉल. सामना करतील निसर्ग. सुंदर बॉल, सुंदर अरे सुंदर फील्डिंग. कॅच ड्रॉप. 2 धावा आणि गडी बाद. 1 रन. संघाची धावसंख्या 7. 7 ना? किती बॉल? 3 बॉल 7 धावा. पुढचा चेंडू फलंदाजासाठी आलेले आहेत नवीन फलंदाज. त्याचं नाव सांग. पुढील फलंदाज हर्षल. 4 बॉल 7 धावा. निखिल सुतार यांचा पुढचा चेंडू. सामना करतील निसर्ग म्हात्रे. तटवण्याचा प्रयत्न फसला. संघाची धावसंख्या 7. मने बोलला ना तिथं 5 बॉलची एक. ठीक आहे. पुढील गोलंदाज परेश पोस्टुरे. सामना करतील रावळपिंडी 2.0. रावळपिंडी 2.0. सुंदर 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 ड्रॉप. दोन धावा. संघाची धावसंख्या 9.
परेश पुढचा चेंडू निसर्ग यासाठी डॉट बॉल बॉलर कोण आहे? परेश 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 पोस्टुरे आवाज दे. सामना करतील हर्षल सुतार पुढचा चेंडू सुंदर सुंदर चेंडू फेक सुंदर बॉल बॉल किधर बॉल ओ महाबली झूम करना रे बस करा. लाइट देखी ना दे रहा है परेश यांचा पुढचा बॉल मारण्याचा प्रयत्न आणि फसला एक गडी धावबाद हर्षल माघारी परतलेत हर्षल 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 सुतार नहीं आउट कौन हुआ? कितना विकेट हो गया? दुसरा दोन दिखाओ ना एक बार शीट दिखाओ ना पहिला आउट किशोर होता. नहीं शीट दिखाओ ना एक बार शीट दाखव दाखव शीट दाखव दे दे चक्कर है साला इधर नहीं जाएगा पुढील चेंडू परेश यांचा आणि यार सुंदर सुंदर चेंडू आणि गडी मिडल स्टंप बाकी परेश पोस्टुरे यांचा चेंडू फिर कौन आया था नया बैट्समैन कौन आया था सेकंड डाउन पे दूसरा कौन आया था हर्षल वो कैसा आउट रन आउट ना हा रनआउट और ये अभी बोल्ड कौन हुआ बॉल 12 कॅप्टन वर. नहीं नहीं इसका आया कौन बैट्समैन धमाकावर धमाका 5 बॉल 12 रन मारले 6 रन प्लस होतील. बैट्समैन कौन आया था 2 ओव्हरला 7 रन 9 रन. बैट्समैन कौन आया था बैट्समैन कौन आया था शेवटचं षटक घेऊन येत आहे यश यश पोस्टुरे. सामना करतील नावाजलेले फलंदाज अभिषेक मांडवकर. यांनी एक 6 मारला तर दर्शन यांच्याकडून 500 रुपयाचे पारितोषिक. एक 6 मारला अभिषेक यांनी तर दर्शन यांच्याकडून 500 रुपये पारितोषिक. उत्कृष्ट असं चटवला चेंडू एक धाव. षटकातील दुसरा चेंडू सामना करतील अतुल. षटकातील दुसरा चेंडू घेऊन येत आहे यश. सामना करतील अतुल. धावसंख्या झाली आहे 9. षटकातील दुसरा चेंडू धावसंख्या झाली आहे 9 10 हुआ. 10 सॉरी माफ करा 10 धावा झालेल्या आहेत. षटकातील दुसरा चेंडू सामनार्थी अतुल यांनी चटवला चेंडू आणि गच्चा क्षेत्ररक्षण गच्चा क्षेत्ररक्षण ए किती आले? 55 धावसंख्या डिक्लेअर करावे. चौकार गच्चा क्षेत्ररक्षणाचा चौकार. आराध्य गुजर यांची एकदम गच्चा क्षेत्ररक्षण. उत्कृष्ट अशी गोलंदाजी चालू आहे पण जर तुम्ही क्षेत्ररक्षण गचाळ कराल तर त्याला गोलंदाज काही करू शकत नाही. 1 धावसंख्या होती तिथे तुम्ही 4 धावसंख्या दिलेल्या आहेत. षटकातील तिसरा चेंडू क्षेत्ररक्षणात बदल करण्यात आलेला आहे. षटकातील तिसरा चेंडू घेऊन आहे यश. उत्कृष्ट असा चेंडू निर्धार चेंडू. उत्कृष्ट गोलंदाजी करताय यश पोस्टुरे. षटकातील शेवटचे 2 चेंडू शिल्लक. अतुल शेवटचे 2 चेंडू शिल्लक. षटकातील चौथा चेंडू घेऊन आहे उत्कृष्ट अशी गोलंदाजी
फलंदाजांना काही कळतच नाही आहे. आयाने खुश होत आहे. जसं जसं डॉट बॉल जातो तसं आयन खुश होत आहे. जेव्हा जेव्हा आयन टॉस उडवायला गेला तेव्हा तेव्हा संघाची परिस्थिती जरा चांगली राहिलेली आहे. हा डॉटचा सिंगल भाग आहे. षटकातील शेवटचा चेंडू. धावसंख्या झाली 15. षटकातील शेवटचा चेंडू. अभि एक षटकार मारला दर्शन पारव यांच्याकडून 500 रुपये पारितोषिक आहे आणि संघाला सुद्धा गरज आहे त्याची. हा चेंडू वाईट. धावसंख्येत वाढ. धावसंख्या 16. पुन्हा एकदा षटकातील शेवटचा चेंडू घेऊन येतील यश. सामना करतील अभिषेक मांडवकर. सिक्सर किंग. पारितोषिक कंटिन्यू आहे. पुढच्या KPL ला पण तसंच राहील तो. उत्कृष्ट असा चटोरा चेंडू. 4 धावा. 4 धावा. पण चौकाराला पारितोषिक नाही आहे पण तरी पण ठीक आहे. तुम्ही चौकार मारलाय. संघाची धावसंख्येत वाढ. धावसंख्या झाली आहे 11 रन केले तुम्ही. 11 -3 2 का -2. किती झाले 2 करून 9 7 16 17 18 19 win. तुम्ही 18 धावा केलेल्या आहेत. जिंकण्यासाठी 19 धावांची आवश्यकता. अभिषेक यांचा चौकार फुकट गेलेला आहे. -2 धावा झालेल्या आहेत. 19 धावा. 18 झाले तुमचे मायनस करून. जिंकण्यासाठी 19 धावा. नवी मुंबई एक्सप्रेस तसेच ऐरोली एक्सप्रेस परेश पोस्टुरे यांची गोलंदाजी पाहून त्यांना सगळ्यांतर्फे धन्यवाद. आयान सर्वात खुश आहे. आयान इकडे ये लवकर. तर तुमचा संघ बाहेर जाणार होता. थांब ना एक मिनिट. जेव्हा तुमचा संघ बाहेर जाणार होता पण अशी काय करामत झाली आणि तू टॉस उडवायला यायला लागलास तेव्हापासून तुमच्या टीमचा परफॉर्मन्स एकदम चांगला झालाय. तर आता तुम्ही ही तर काय 18-19 रन म्हणजे काय जिंकणारच मॅच. म्हणजे फायनलला जाणार तुम्ही. ट्रॉफी तर तुम्ही एक ट्रॉफी उचलणार आणि तुमच्या मागोमाग आम्ही पण येतोय ट्रॉफी उचलायला. तू जादू काय केलीस असं सांग. मी हे नाही सांगत. पहिला तर मी ही वाली ट्रॉफी विचारणार मग ही माझ्या पप्पाला भेटत. तू तर बोललेलास पप्पा 0वर आउट होतील. पप्पाने 6 मारलेला तेव्हा 0वर आउट होते. आउट झाला. हा बोल्ड. चला पुढील सेकंड सेमीफायनल्स महाबली वर्सेस नाही महाबली नाही. हा काय आहे डॉमिनेटर्स आणि पुलअप गोल्ड. चला दोन्ही संघाच्या संघनायकांनी नाणेफेकीसाठी या. चला लवकर या. ए मॅच चालू करा. पटापट टाइम होतोय. अरे नंतर एक ओव्हरची खेळायला लागणार आहे फायनल मॅच. मग उपयोग काय रे त्याचा. चला डायनामोटिकचा कॅप्टन आलेला आहे. तर या सामन्याचे नाणेफेकी करतील संतोष शिर्के. या चला. मग या सामन्याचे नाणेफेकी करतील श्री बालाराम पारावे. यांना मी विनंती करतो की त्यांनी या सामन्याचे नाणेफेकी करावे. सेकंड सेमीफायनल सामना आहे. या सामन्याचे नाणेफेकी करतील श्री बालाराम पारावे. आपल्या गावचे सदस्य श्री बालाराम पारावे साहेब यांना विनंती करतो की त्यांनी या सामन्याची नाणेफेकी करावी. आणि आता आयान तुम्ही क्वालिफाय झालेला. तुम्हाला या ट्रॉफीच्या मानकरी झालेला तुम्ही. चला तर आता नाणेफेकी होते. छापा. चला आणि नाणेफेकी जिंकलेली आहे. चला सामना चालू करा. चला ना पंच सामना चालू करा. चला प्रथम गोलंदाजी घेऊन येत आहे निसर्ग. पहिला चेंडू हलक्यात आणि चेंडू दरम्यान एक धाव.
दुसरी धाव, 2 धावा पूर्ण. सुंदर असा हलका आणि कट केलेला चेंडू, कोणच नव्हतं. एक सुंदर अशी कट, 2 धावा भेटलेल्या आहेत. चला पुन्हा एकदा मार्गस्थ होताना निसर्ग. आयनला ग्राउंड आवडलेला आहे. चला निसर्ग मार्गस्थ झालेला आहे आणि पळवण्याच्या नादात आणि निर्धाव चेंडू, स्टंपाच्या वरून चेंडू आलेला आहे. निर्धाव असा चेंडू. पंच आहेत तिथे, दक्ष पंच आहेत. खूपच सुरेख असे नावाजलेले पंच रवी. पुन्हा एकदा मार्गस्थ निसर्ग आणि हा मात्र अवांतर धावसंख्येत भर. धावसंख्या 3, बिनबाद 3. ही जोडी जर शेवटपर्यंत राहिली तर मॅच नक्की जिंकेल. सासरे आणि जावई यांची जोडी स्ट्राईकला आहेत. निखिल, बघा मी बोललो होतो तुम्हाला, ही जोडी राहिली तर काय मॅच 2 षटकांमध्ये जिंकून जाईल. ह्या जोडीने पहिले 2ही सामने या जोडीने जिंकले होते. विदाऊट लॉस मॅच जिंकली होती. 4 धावा या. 3 चेंडू आणि 7 धावा झालेल्या आहेत. पाहूया निसर्ग संघाचा संघनायक आहे. आपल्या संघाला यशाच्या शिखरावर नेतोय की पराभवाच्या छायेत, ते पाहूया आता. पुढचा चेंडू निसर्ग पुन्हा एकदा मार्गस्थ झालेले आहेत. निसर्ग यांचा पुढचा चेंडू निखिल आणि उत्तुंग असा टोळलेला चेंडू. दरम्यान ही बघूया झेल खाली हर्षल आलेला आहे. हर्षलच्या हातून ती कॅच सुटलेली आहे. झेल पकडा आणि मॅच जिंका, सामना जिंका. कॅच सोडा आणि मॅच सोडा. खरोखरच ही कॅच जर पकडली असती तर हा संघ कुठेतरी थोडस आशा प्रलोभित झाली असती. पुन्हा एकदा मार्गस्थ झालेला आहे निसर्ग. एक धाव जोरात घेतली आहे. दुसरी धाव बघूया आता. तिथे तेवढेच संघाचे संघ मालक आहेत मनीष. 10 धावा. तर 10 चेंडू आणि 9 धावा. पाहूया. आयांच्या चेहऱ्यावरचं हास्य दाखवतोय की मॅच आमच्या हातात आहे, पण 10 चेंडू आणि 9 धावा करायच्या आहेत. कॅप्टन चेंज केला आहे. सर्व 5 पलटी झालेला आहे. आयनच्या त्या टॉस मध्ये काहीतरी जादू आहे. पाहूया. चला आता दुसरं षटक घेऊन आलाय तर किशोर बघूया आता. किशोर आपल्या 5 चेंडू मध्ये काय करतायत, संघाला यशाच्या शिखरावर नेत आहेत की पराभवाच्या छायेत, हे 5 चेंडू ठरवतील की सामना कुठल्या बाजूला झुकत चाललाय. आणि हा सुंदर असा चौकार, सुंदर असा चौकार. खरोखरच संघ एक टाइम असा वाटत होता की संघ बाहेर पडेल, पण हा संघ हो गया टॉस. मी डायमंड काय यांचं नाव रे, यांचं नाव खूप बेकार आहे. नाही डॉमिनेटर. कृपया तुम्हाला विनंती, 11 प्लेयर तिथे रांगेत उभे करा. सामना संपला की लगेच तुम्ही आतमध्ये जा, टाइम नाही आपल्याकडे. एक विनंती करतो तुम्हाला सर्वांना,
तुम्ही क्षेत्ररक्षण घेतलंय, तुम्हाला विनंती आहे की 11 खेळाडू रेडी ठेवा. सामना जिंकला की बघा आता हे 4 धावा पण गेलेले आहेत. चला 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 लवकर पटापट 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 घाई करा. आणि हा चौकार. एक राव पाहिजे. चला डॉमिनेटर, तुम्हाला विनंती आहे की 11 प्लेयर रेडी ठेवा आणि लवकरात लवकर. अरे तुम्ही काय हालचाल करा ना. अरे तुम्हाला मस्करी वाटते का कावगात खेळायच्या नंतर एक ओव्हरची मॅच. चला चला 11 प्लेयर रेडी ठेवा. जा रे तू लवकर तिकडे. हा एक बॉल आहे हा. पाणी प्यायला तू ये इकडे. या बॉल कोण तोच जाईल ना. वाईट. चला 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 पटकन. का रे शूज नको मॅच आहे ना आता काय करतात मॅच आहे